नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आपला जे काय अभ्यासक्रम आहे तर त्यामधला सेकंड टॉपिक सजीव सृष्टी जो आहे तर तो इथं पाहणार आहोत, सुरुवात करणार आहोत। माझा आवाज व्यवस्थित येतोय का हे फक्त मला कमेंट बॉक्समध्ये एकदा सांगा। सगळं काही ओके असेल, आवाज व्यवस्थित असेल तर लागलीच मला कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून सांगा, जेणेकरून आपण लागलीच वेळ न घालवता आपला जो काही टॉपिक आहे तर ह्याला सुरुवात करूया। यस, आवाज येतोय, पिक्चर क्वालिटी व्यवस्थित असेल, आवाज व्यवस्थित असेल तर यस म्हणून सांगा। ताबडतोब आपलं जे काही टॉपिक आहे मराठी माध्यमाचा तर तो आपण इथं सुरू करूया। चला, वेळ घालवू नका, सगळं काही ओके असेल तर यस म्हणून सांगा। टॉपिक पाहणार आहोत सजीव सृष्टी। यस, ओके, ठीक आहे। तर सजीव सृष्टीचे वैशिष्ट्य आपल्याला पाहावे लागतील। आता खरं तर एखादी गोष्ट जी काही आहे तर सजीव आहे का निर्जीव आहे, सजीव आहे का निर्जीव आहे हे ठरवायचं कसं, बरोबर आहे। उदाहरणार्थ समजा एखाद्या दगडानं कोणीतरी म्हटलं की हा दगड सजीव आहे, अशा वेळेस कोणते कॅरेक्टर, कोणते वैशिष्ट्य आपल्याला पाहावे लागतील की जे सजीवांमध्ये असायला हवेत, आणि मग तो क्रायटेरिया लावून ते वैशिष्ट्य त्या दगडामध्ये आहेत का हे तपासूनच आपल्याला शेवटी सांगावं लागेल की बाबा हा दगड सजीव आहे का निर्जीव आहे, बरोबर आहे। मग सजीवांचे वैशिष्ट्य कोणते, तर सजीवांमध्ये वाढ होते, सजीवांमध्ये आपल्याला ग्रोथ पाहायला भेटते, वाढ होते, सजीवांमध्ये पुनरुत्पादन होतं म्हणजे प्रजनन होतं, बरोबर आहे। त्यासोबतच सजीव श्वसन करतात आणि श्वसनासाठी सजीवांना ऑक्सिजन लागतो। त्यासोबतच सजीव जे आहे तर ह्या वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये सजीवांमध्ये वेस्ट मटेरियल देखील तयार होत असतं, आणि हे वेस्ट मटेरियल शरीराबाहेर टाकण्यासाठी सजीवांना उत्सर्जन नावाची प्रक्रिया देखील अवलंबावी लागते। उत्सर्जन म्हणजेच काय, तर शरीरामध्ये वेगवेगळे जे विषारी पदार्थ, घातक पदार्थ तयार होतात, तर या घातक पदार्थांना शरीराबाहेर टाकून देणं, त्या प्रक्रियेला म्हटलं जातं उत्सर्जन। त्यासोबतच सजीव बाहेरच्या वेगवेगळ्या स्टिम्युलायला, उत्तेजनांना प्रतिसाद देतात। उदाहरणार्थ कुणीतरी आपल्याला चिमटा घेतला, आपण लागलीच त्याच्याकडे रागानं पाहतो, जास्त रागाला कानफडीत मारतो, बरोबर आहे, म्हणजे हा झाला रिस्पॉन्स देणं। दगडाला जर तुम्ही लात घातली तर दगड काय तुमच्या मागं लागणार आहे का, बरं नाही, का बरं, कारण त्याच्यात रिस्पॉन्सिव्हनेसची क्षमताच नसते ना। म्हणजे एकंदर सजीव आणि निर्जीव याच्यामध्ये जर पाहिलं तर सजीवांमध्ये कोणते वैशिष्ट्य पाहायला भेटतात, तर सजीवांमध्ये वाढ होत असते, ग्रोथ होत असते, सजीवांना अन्नाची आवश्यकता असते म्हणजे फूडची रिक्वायरमेंट असते, सजीव श्वसन करतात आणि श्वसनासाठी त्यांना ऑक्सिजन लागतो, सजीव उत्सर्जन करतात ज्याद्वारे सजीव स्वतःच्या शरीरामध्ये तयार झालेले जे विषारी किंवा घातक पदार्थ आहेत तर ते शरीराबाहेर टाकतात, सजीव पुनरुत्पादन करतात म्हणजेच रिप्रोडक्शन करतात। रिप्रोडक्शनच्या पद्धती वेगवेगळ्या येतात, त्याच्यामध्ये अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन असे दोन प्रकार येतात। सजीव उत्तेजनांना प्रतिसाद देतात, कुणीकडून जर आवाज आला आपल्या नावानं तर आपण लागलीच तिकडे पाहतो, ठीक आहे। मग तुम्ही म्हणाल सर वनस्पतींमध्ये तर असं काही नसतं ना, वनस्पतींमध्ये देखील रिस्पॉन्सिव्हनेस असते, ते देखील उत्तेजनांना प्रतिसाद देतात, पण त्यांचा तो प्रतिसाद हा खूपच छोटा असतो किंवा सहजासहजी नजरेत न येणारा असतो। तुम्हाला लाजाळूचं झाड माहिती आहे, लाजाळूच्या झाडाला जर तुम्ही त्या ठिकाणी हात जर लावला तर तो पानं मिटून घेतो बघा, हे काय झालं, रिस्पॉन्सिव्हनेसच वैशिष्ट्य आहे ना हे, तो उत्तेजनांना प्रतिसाद देतोय। त्यासोबतच सजीव हालचाल करू शकतात, एक लक्षात घ्या, हालचाल म्हणजे मूवमेंट। आता तुमच्यापैकी काही जण म्हणू शकतात सर वनस्पती कुठे हालचाल करू शकतात, वनस्पती देखील हालचाल करतात। या ठिकाणी दोन टर्म फार महत्त्वाचे आहेत, पहिलं म्हणजे हालचाल, ठीक आहे, हालचाल म्हणजे मूवमेंट, बरं इंग्लिशमध्ये याला काय म्हटलं जातं, मूवमेंट, आणि दुसरं जे काही आहे ना तर त्याला म्हटलं जातं लोकोमोशन। लोकोमोशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं, ठीक आहे। उदाहरणार्थ मी इथं उभा आहे, मी इथून इथपर्यंत आलो, दिस इज लोकोमोशन। इथून मी जागा बदलतोय, ही झाली लोकोमोशन, पण मी एका जागी उभा राहून फक्त माझे हात हलवतोय, मान हलवतोय, मान डोलवतोय, ही झाली मूवमेंट। आणि वनस्पतींमध्ये मूवमेंट पाहायला भेटते, वनस्पतींमध्ये हालचाल पाहायला भेटते। हा एवढंच आहे की वनस्पतींमध्ये लोकोमोशन मात्र पाहायला भेटत नाही, म्हणजे त्या जागा बदलू शकत नाही। असो, या ठिकाणी सजीव हालचाल करू शकतात, सजीवांचं निश्चित आयुर्मान आहे, हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। निश्चित आयुर्मान म्हणजे काय, सजीव मरतात, सजीवांचा जेवढा जन्म होतो हे खरं आहे, तर तेवढंच
हेही खरं आहे की प्रत्येक सजीवाचा मृत्यू होतो. काही सजीवांचा मृत्यू काही दिवसामध्ये होतो, तर काहींचा काही महिन्यामध्ये, तर काहींचा अगदी 200-300 वर्षानंतर होतो. पण एवढं नक्की आहे की मृत्यू हा सजीवांसाठी अटळ आहे. त्यानंतर पेशीय रचना, म्हणजे सजीवांमध्ये सेल्स असतात, पेशी असतात. एक लक्षात घ्या, सजीव जे आहेत तर एकपेशीय असतात. सजीव एकपेशीय असू शकतात किंवा बहुपेशीय असतात. एकपेशीय सजीवांमध्ये फक्त सिंगल सेल असते, एकच पेशी असते. बहुपेशीय सजीवांमध्ये खूप सारे पेशी असतात, जसं की आपण मल्टी सेल्युलर आहेत, आपण बहुपेशीय येतं. पण सजीव म्हटल्यानंतर किमान एक तरी पेशी पाहिजेच. असं होऊ शकत नाही की सजीवांमध्ये पेशीच नाहीये. दगडामध्ये पेशी आहे का? लाकडाचं सोडून द्या, पण लोखंडामध्ये पेशी आहे का? नाही. म्हणजे ते सजीव नाहीयेत. या उलट अमिबा आहे, एखादा छोटासा जीवाणू आहे, त्याच्यामध्ये पेशी असते, एक का होईना पेशी असते, म्हणजे तो सजीव आहे. तो काय बरं? सजीव आहे. ठीक आहे. तर हे सगळे वैशिष्ट्य कसे आहेत? तर हे सजीवांचे वैशिष्ट्य आहेत. कोणकोणते वैशिष्ट्य पाहिले? तुम्हाला जर यादी जर काढायला लावली तर वाढ, पुनरुत्पादन, उत्सर्जन, त्यानंतर उत्तेजनांना प्रतिसाद, पेशीय रचना, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण निश्चित आयुर्मान, त्यानंतर अन्नाची आवश्यकता, श्वसन, हे सगळे आपण कशाचे वैशिष्ट्य पाहिले? हे सजीवांचे वैशिष्ट्य पाहिले. परीक्षेमध्ये जर आलं, अक्षरशः तुम्हाला हे डोळ्यासमोर यायला पाहिजे. सजीवांना हे सगळं लागू होतं, याचा अर्थ निर्जीवांमध्ये हे सगळं नसतं. निर्जीव पुनरुत्पादन करतात का? असं होईल का बरं? एका रात्रीतून एका दगडाने एक पिलू दिलं आणि असं नाही होत. कळलं का? तर या ठिकाणी हे सगळे निर्जीव वस्तू ज्या आहेत, निर्जीव गोष्टी आहेत, तर त्यांच्यामध्ये हे सजीवांचे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला भेटत नाहीत. त्याच्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट वाढ. सजीवांमध्ये वाढ होते. आपलं देखील बघा ना, लहानपणी जेव्हा जन्म होतो माणसाच्या बाळाचा, अगदी 2 किलो 2.5 किलो, जास्तीत जास्त 3-3.5 किलो पर्यंत आपलं वजन असतं. आज आपलं वजन, कदाचित तुमचं वजन 30 किलो पर्यंत असेल, माझं वजन 70 किलो पर्यंत गेलं, काही जणांचं तर 100 किलो पर्यंत, 100 पेक्षाही जास्त होतं. म्हणजे एकंदर आपली उंची वाढली, आपलं वजन वाढलं. लक्षात आलं का? म्हणजे एकंदर सजीवांमध्ये ग्रोथ होते. अगदी सुरुवातीला जर्मिनेशन झाल्यानंतर, बीजांकुरण झाल्यानंतर हे असं या ठिकाणी आपल्याला दिसतं आणि नंतर हळूहळू त्याचं मोठं झाड होतं. का बरं? कारण झाडे सजीव आहे. बरोबर आहे. अन्नाचे सेवन करून या ठिकाणी ही वाढ होत असते. म्हणजे सजीवांना वाढ घडवून आणायची असेल तर फूड लागतं. सजीवांना वाढ घडवून आणायची असेल तर फूड लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सजीवाची वाढ ही सिमेट्रिकल असते, ती समप्रमाणात असते. म्हणजे एकंदर असं होतं का बरं की आपला 2 पैकी एकच हात वाढला आणि दुसरा हात तेवढाच राहिला. पण असं होतं का बरं की आपली फक्त मानच वाढली आणि खालचे पाय मात्र जशाला तसेच राहिले लहान बाळासारखे? असं नाही होत. म्हणजे ही वाढ ही समप्रमाणात होत असते. ती वाढ आतून होत असते. आणि ही वाढ होत असताना सजीवांमध्ये पेशींची संख्या वाढते. काय बरं? पेशींची संख्या वाढते. सजीवांची उंची वाढते. सजीवांची उंची वाढते. त्यासोबतच सजीवांचे वजन देखील वाढते. बरोबर आहे. म्हणजे ही सगळ्या गोष्टींवर ही वाढ होत असते. सजीव काही ठराविक काळामध्ये मोठे होत जातात. आता उंचीच्या बाबत जर बघितलं तर प्लॅन्ट आणि ॲनिमलमध्ये, म्हणजे प्राणी आणि वनस्पतींमध्ये एक थोडासा फरक आहे. प्राण्यांमध्ये जी काही उंची वगैरे आहे ना, तर ती वयाच्या काही ठराविक कालापर्यंतच वाढते. उदाहरणार्थ एक साधारणतः 16, 17, 18, जास्तीत जास्त 20-22 वर्षापर्यंत माणसाची उंची वाढत जाते. आता तुमची उंची बघा, तुम्ही लहान आहेत म्हणजे तुमची उंची जी आहे तर ती आता वाढणं चालू आहे. आता माझी उंची वाढेल का बरं? नाही ना. माझी उंची जी आहे तर त्याची मर्यादा आता संपली. याच्या पुढे आता उंची वाढणार नाही. हा, वजन वाढेल पण उंची मात्र वाढणार नाही. वनस्पतींचं मात्र तसं नसतं. वनस्पतींमध्ये ग्रोथ जी आहे तर ती अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत चालूच राहते. लक्षात आलं का? तर या ठिकाणी मानवी मुलांना म्हणजे माणसामध्ये कंप्लीट ग्रोथसाठी 18 ते 21 वर्ष लागतात. आणि या काळामध्ये उंची, वजन, ताकद ही सगळीच वाढत जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट जे काही आहे तर जे काही लहान आणि मोठे, म्हणजे एकंदर आपण यंग आणि अडल्ट ह्यांच्यामध्ये जर फरक पाहायचा बघितला तर आपल्याला काही मूलभूत असे फरक जाणवतात. लहानपणी आकार, उंची आणि वजन हे सगळंच कमी असतं. बरोबर आहे.
आकारानंही आपण छोटे असतो, उंचीनंही आपली उंची कमी असते आणि वजनही कमी असतं. आता ह्याला तुम्ही म्हणाल की सर आमच्या वर्गामध्ये एक मुलगा आहे सर, तो तुमच्यापेक्षाही उंच आहे, असू शकतो, अपवाद असतो. किंवा असंही म्हणाल की सर आमच्या वर्गामध्ये एक मुलगा आहे, तो 6वीलाच आहे पण त्याचं वजन 70 किलो आहे सर, तुमच्या एवढं आहे, असू शकतं, अपवाद. ठीक आहे, पण हे नॉर्मली मी तुम्हाला सांगतोय. पण मोठेपणामध्ये मात्र या ठिकाणी आपला आकार वाढतो. आकार वाढतो म्हणजे अगदी हत्तीच्या आकाराचे होत नाहीत आपण, पण बऱ्यापैकी आकार वाढतो आणि आपली ताकद देखील वाढते. आता लहानपणी जर बघितलं तर आपण आपल्या मदरवर किंवा पॅरेंट्सवर अवलंबून असतो, आपण डिपेंडंट असतो पैशासाठी, निर्णय घेण्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे एकंदर समजा तुम्हाला जर कुठं सहलीला जायचं असेल आणि शाळेतून सांगितलं 5,000 रुपये लागतील, तुम्ही मनानच निर्णय नाही घेऊ शकत. शेवटी तुम्हाला आई पप्पाकडेच जावं लागेल, बाबा पैसे द्या म्हणून. बरोबर आहे. पण हेच समजा मोठेपणी जर पाहिलं तर आपण स्वतंत्रपणे राहू शकतो, स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो, कमावतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण लहानपणी खेळण्यामध्ये जास्त रमतो. आता पूर्वी मैदानी खेळ असायचे, कबड्डी, खो खो वगैरे खेळ खेळायचे. आता फक्त एवढंच आहे की खेळाचं स्वरूप बदललं. तुम्ही कदाचित पबजी वगैरे खेळत असाल, आणखी काही काही वेगवेगळे खेळ आहेत मोबाईलवर वगैरे. पण एवढं निश्चित आहे की मैदानी खेळ खेळायला पाहिजे, विशेषतः लहानपणी. त्यामुळं शरीर तंदुरुस्त राहतं, आपली प्रतिकारक क्षमता जी आहे तर ती वाढते. लहानपणीच खेळायचं असतं. आता मोठेपणी कोणी जर म्हटलं की बाबा आता सर तुम्ही खेळा, तरी देखील नको वाटतं. बरोबर आहे. म्हणजे एकंदर ते जे काही आनंद असतो खेळण्यातला तर तो लहानपणीचा असतो, तुम्हीच खेळायचं असतं. बरोबर आहे. त्यानंतर मॅच्युरिटी देखील कमी असते. बरोबर आहे. पण मोठेपणी मात्र या ठिकाणी माणूस गंभीर बनतो, तो स्वतःच्या आयुष्याविषयी सिरियस बनतो, त्याला जबाबदारी घ्यावी लागते आणि त्यासोबतच त्याला अन्न किंवा इतर गोष्टीसाठी काहीतरी कमाई देखील करावी लागते. तर अगदी साधा सोपा हा फरक मी तुम्हाला सांगितलेला आहे लहानपण आणि मोठेपणात. आता वनस्पतींच्या वाढीविषयी पाहूया. आपण प्राण्यांच्या वाढीविषयी पाहिलं. बघा, प्राण्यांची वाढ जी आहे तर ती ठराविक कालावधीपर्यंतच होत असते. त्यानंतर ती वाढ जी आहे विशेषतः उंची वगैरे तर थांबते. वनस्पतींची वाढ जी आहे तर ती मात्र या ठिकाणी सतत वाढत असते. वनस्पती बरोबर आहे, जिवंत असेपर्यंत वाढत जाते. वनस्पतीच्या वाढीमध्ये कशा कशाची वाढ होते तर साहजिकच वनस्पतींची उंची वाढते. वनस्पतींची उंची जी काही वाढत असते ना मित्रांनो, उंची वाढणे याला वनस्पतींची प्राथमिक वाढ म्हणतात. याला प्राथमिक वाढ म्हणतात. आणि ज्यामध्ये वनस्पतींच्या खोडाची रुंदी वाढते ना, रुंदी ज्याला वनस्पतीच्या खोडाचा घेर म्हणतात. ठीक आहे. तर याला द्वितीयक वाढ म्हणतात. याला वनस्पतीची जाडी वाढणे याला काय म्हटलं जातं, वनस्पतीची द्वितीयक वाढ. लक्षात आलं का? तर या ठिकाणी इथं वनस्पतीची उंची वाढते आणि जाडी देखील वाढते. त्यासोबतच काही वनस्पतींना फांद्या फुटतात तर काहींना फांद्या फुटतही नाहीत. असो, फांद्या असणं नसणं हा एक वेगळा मुद्दा आहे. ओके. पण एवढा आहे की वनस्पतींचा देखील मृत्यू होतो. असं समजू नका की वनस्पती कायमस्वरूपी असतात, असं बिलकुल नाहीये. वनस्पती देखील त्या ठिकाणी दीर्घकाळ जगतात, पण एक ना एक दिवस त्या देखील हळूहळू सुकतात, वाळतात आणि मरतात. त्याच्यानंतर या ठिकाणी वाढीसाठी अन्नाची गरज. इथं काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. आता हे अन्नाची गरज जी काही आहे ना मित्रांनो, तर ही समजून घ्यायची असेल तर प्रत्येक सजीवाला अन्न लागतं, हा मुद्दा समजून घ्यावा लागेल. काय बरं? सजीवाला, सर्व सजीवांना अन्न लागते. आता एवढं आहे की काही सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. काय बरं? स्वतः तयार करतात आणि दुसऱ्यावर अवलंबून असतात. अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. स्वतः तयार करणारे जे काही सजीव आहेत स्वतःचं अन्न स्वतः, तर त्याच्यामध्ये वनस्पती येतात. त्याच्यामध्ये कोण येतं बरं? वनस्पती. आणि दुसऱ्यावर अवलंबून असणारे जे काही येतं तर त्याच्यामध्ये प्राणी येतात. त्याच्यामध्ये कवक म्हणजेच फंगाय येतं. बरोबर आहे. कवक म्हणजेच काय बरं? फंगाय. आता तुम्ही म्हणाल की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः कसं तयार करते? ठीक आहे. तर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी जी प्रक्रिया वापरते तर त्याला प्रकाश संश्लेषण म्हणतात. त्याला काय म्हटलं जातं बरं? प्रकाश संश्लेषण. असं विचारलं जाऊ शकतं की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः कोणत्या प्रक्रियेनं बनवतात, तर त्याला काय म्हटलं जातं? प्रकाश संश्लेषण. यालाच म्हटलं जातं फोटोसिंथेसिस.
बरोबर आहे. आणि ही प्रक्रिया जेव्हा होत असते तर त्याच्यामध्ये CO2 घेतला जातो. बघा, CO2 घेतला जातो. CO2 म्हणजेच काय, कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर ह्याच्यासाठी वॉटर लागतं वनस्पतींना. H2O म्हणजे काय, वॉटर. आणि याच्यापासून वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये, सूर्यप्रकाश लागतो बरं, प्रकाश आणि क्लोरोफिल तर वनस्पतींमध्ये असतंच. यांच्याद्वारे वनस्पती काय करतात बरं, तर ग्लुकोज बनवतात. ग्लुकोज म्हणजेच काय, तर अन्नच आहे त्यांचं. ग्लुकोज काय बरं, अन्न. आणि त्यासोबत वनस्पती ऑक्सिजन देखील तयार करतात. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की वनस्पती या ठिकाणी स्वयंपोषी आहेत का बरं, कारण वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे ग्लुकोज बनवतात, जे की त्यांचं अन्न आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी वनस्पतींनी स्वतःचं अन्न तर स्वतः बनवलं, पण इवन वनस्पती आपल्याला देखील हे अन्न देतात. कसं देतात, वनस्पतींच्या फळांमध्ये ग्लुकोज असतं. वनस्पतीचं जे काही धान्य वगैरे आपण मिळवतो ना, त्याच्यामध्ये हे अन्न स्टोअर झालेलं असतं. म्हणजे एकंदर प्राणी वगैरे जे काही आहेत ना, तर हे अन्न कुणाकडून मिळवतात, वनस्पतीकडून मिळवतात. वनस्पतीकडून मिळवतात, लक्षात घ्या. म्हणजे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तर तयार करतातच, पण त्या बाकीच्यांना देखील जगवतात. म्हणून जगात जर वनस्पती नसतील ना, तर आपलं काही खरं नाही. आपण जास्तीत जास्त आधीचं तुमच्या घरामध्ये जे काही आहे त्यावर 2-3 महिने जगूत, पण त्याच्यानंतर मात्र प्राणी देखील हळूहळू मरायला लागतील, कारण प्राणी स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाहीत. लक्षात आलं का? तर हा मुद्दा तुम्हाला समजला. आता आणखी एक मुद्दा या ठिकाणी काय आहे की या अन्नाचं नेमकं काय करायचं. तर इथं हे जे काही अन्न आहे, जे ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये आहे, हे ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये आहे, तर हे ऑक्सिजन सोबत कंबाईन होतं आणि याच्यापासून ऊर्जा निर्माण होते. याच्यापासून काय बरं, ऊर्जा निर्माण होते, जी असते ATPच्या स्वरूपामध्ये. आपण याबद्दल सांगितलं होतं बघा, हे मागचं जे सेशन झालं ना, याच्यावर प्रश्नही विचारला होता की पॉवर हाऊस ऑफ सेल कुणाला म्हटलं जातं, पेशीचं ऊर्जा केंद्र कुणाला म्हटलं जातं. तर ते म्हटलं जातं त्या पेशीमधल्या तंतुकणिकेला, ज्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात इंग्लिशमध्ये. काय होतं त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये, या मायटोकॉन्ड्रियामध्ये हा ग्लुकोज जो काही आहे ना मित्रांनो, तर तो ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे एकत्र येतात आणि त्याच्यापासून ऊर्जा तयार होते. कशाच्या स्वरूपात, ATPच्या स्वरूपामध्ये. कशाच्या, ATPच्या स्वरूपामध्ये. लक्षात आलं का इथपर्यंत? म्हणजे एकंदर ही जी प्रक्रिया आहे ना मित्रांनो, तर याला म्हटलं जातं रेस्पिरेशन. त्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, रेस्पिरेशन. म्हणजे एकंदर रेस्पिरेशन हे सगळ्याच सजीवांमध्ये होत असतं. रेस्पिरेशनलाच मराठीमध्ये श्वसन म्हणतात. काय म्हणतात बरं, श्वसन. श्वसन सगळ्या सजीवांमध्ये होतं. श्वसन वनस्पतींमध्ये होतं, श्वसन प्राण्यांमध्ये देखील होतं. हा, प्रकाश संश्लेषण मात्र फक्त वनस्पतींमध्येच होतं. प्रकाश संश्लेषण फक्त वनस्पतींमध्ये होतं. श्वसन जे काही आहे तर ते मात्र सगळ्या सजीवांमध्ये होतं, ज्यामध्ये ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे एकत्र कंबाईन होतात आणि त्याच्यापासून ऊर्जा तयार होते. कशाच्या स्वरूपात, तर ती तयार होते ATPच्या स्वरूपामध्ये. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल बघा, काही अवघड नाहीये. तर वनस्पती या ठिकाणी सूर्यप्रकाशात आणि हरितद्रव्याच्या मदतीने, म्हणजे क्लोरोफिलच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्याला स्वयंपोषी म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला ऑटोट्रॉफ. त्याला काय म्हटलं जातं, ऑटोट्रॉफ. तर या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये वनस्पतींना काय काय लागतं, तर वनस्पतींना कार्बन डायऑक्साईड लागतो, जो की वनस्पती हवेतून घेतात. वनस्पतींना या ठिकाणी पाणी लागतं, जे वनस्पती मुळांद्वारे घेत असतात. आणि याद्वारे वनस्पती ग्लुकोज तर तयार करतातच, पण अन्न तयार करतात. अन्न कशाच्या फॉर्ममध्ये असतं, तर ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये. पण त्यासोबतच वनस्पती आणखी काहीतरी सोडतात आणि तो सोडणारा जो वायू असतो तर त्याला म्हटलं जातं ऑक्सिजन. त्यामुळे वनस्पती फायद्याच्या असतात. जेवढ्या वनस्पती जास्त तेवढा ऑक्सिजन जास्त सोडल्या जाणार. लक्षात आलं का? तर या ठिकाणी या प्रक्रियेला म्हटलं जातं फोटोसिंथेसिस. इथं वनस्पती हिरव्या का असतात, विशेषतः त्यांचे पानं हिरवे का असतात, का बरं, कारण त्यांच्यामध्ये असतं क्लोरोफिल नावाचं पिगमेंट, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं हरितद्रव्य. हरित म्हणजे हिरवं, बरोबर आहे. हरितद्रव्यामुळं, क्लोरोफिलमुळं वनस्पती, विशेषतः वनस्पतींचे पानं हे हिरवे असतात. आणि या क्लोरोफिलमुळंच वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकतात. प्रकाश संश्लेषणासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. त्यासोबत पाणी आणि कार्बन डायऑक्साईड देखील आवश्यक असतो. प्रकाश संश्लेषण झाल्यानंतर वनस्पती अन्न तयार करतात ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये आणि त्यासोबतच ऑक्सिजन देखील हवेमध्ये सोडतात.
तर हे इथपर्यंत आपण वनस्पतींची वाढ, वनस्पतींचं त्या ठिकाणी स्वयंपोषी वर्तन जे आहे तर हे सगळं समजावून घेतलेलं आहे. तर आपण इथं थांबूया, कारण लागलीच या ठिकाणी थोडंसं आपलं नेक्स्ट लेक्चर चालू होणार आहे. ओके, इथपर्यंत काही अडचण आहे का बरं? इथपर्यंत काही अडचण आहे का? सगळं समजलं असेल तर यस म्हणून सांगा, यस. आणि काही अडचण असेल तर तसंही या ठिकाणी विचारू शकता. आपण काय काय पाहिलं? वनस्पती त्यांचे अन्न कसं तयार करतात, त्यासोबतच वनस्पतींची वाढ कशी होते, लहान आणि मोठे यांच्यामध्ये फरक काय आहे, आणि त्यासोबतच या ठिकाणी वनस्पतींचे वैशिष्ट्य आपण पाहिलेले आहेत. अगदी इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे, नक्कीच तुम्हाला समजलेला असेल. समजलं असेल सगळं काही तर यस म्हणून सांगा. आपण इथं थांबूया, कारण लागलीच माझं एक दुसरं लेक्चर आहे. यस, ओके, ठीक आहे, थांबूया. आपण भेटूया उद्या. उद्या देखील याच पद्धतीने आपल्याला उर्वरित जे काही प्रश्न आहेत त्यांचं डिस्कशन घ्यायचं आहे, आणि हा जो काही टॉपिक आहे तर हा देखील आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद.